हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, बऱ्याच वेळा ना देवपूजेचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर त्यावरनं काही ताईंची कमेंट होती की देवघराच्या खालचा जो बॉक्स आहे तर त्यामध्ये आतमधून ना कशाप्रकारे तो बॉक्स बनवून घेतलेला आहे आणि सोबतच बघा देव्हाऱ्याची मला साफसफाईसुद्धा करायची होती. तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया की देवघरामध्ये देवपूजेचे जे सामान आहे तर ते मी कशाप्रकारे ठेवते, किती सामान ठेवते आणि कशाप्रकारे सगळं सामान ऑर्गनाईज केलेलं आहे. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याआधी बघा देव्हाऱ्याची थोडीशी ना साफसफाई मला करायची होती. तर देवांचे जे भांडे आहेत तर म्हटलं ते सगळे ना घासून घ्यायचे. सगळे म्हणजे पूर्ण भांडे नाही काढलेले आहेत, जे भांडे खराब झालेले होते तर तेच काढले. आणि बघा पितळेचे जे काही भांडे असतात तर नुसते घासून चालत नाही, त्यांना ना स्वच्छ कापडाने पुसावंसुद्धा लागतं. जी धूपदाणी मी मागवलेली आहे तर ती बघायला जितकी सुंदर दिसते ना, स्वच्छ करायला तितकाच त्रास होतो. कारण त्यामध्ये जे छोटे छोटे छिद्र दिलेले आहेत तर त्यामध्ये सगळा असा ना ऑइल बनतो. तर त्यामुळे स्वच्छ करायला ना खूप असा कंटाळा येतो. तर त्यामुळे मग तिला रोजच्या रोज असं ना स्वच्छ करावं लागतं. ज्या ऑर्गनायझरमध्ये तेला तुपाचं भांडं ठेवलेलं असतं तर तेही थोडंसं खराब झालेलं होतं. तर ते सुद्धा सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यामध्ये तेल तूप सगळं असं भरून घेतलं. आणि देवपूजेच्या आधी बघा सगळा देव्हारा मी स्वच्छ करून घेतला. म्हणजे आधी देवपूजा करून घेते, कारण सगळा देव्हारा जर पूर्ण स्वच्छ करायला गेलं ना तर त्यामध्ये ना खूप उशीर होतो आणि मग देवपूजेला खूप उशीर होतो. तर म्हणून मग आधी ना देव्हाऱ्याचा वरचा जो भाग आहे तो स्वच्छ करून घेतला, देवपूजा आटोपून घेतली. रोजची देवपूजा मी कशा प्रकारे करते तर याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर तुम्ही नक्कीच बघू शकता किंवा मग डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देणार तुम्हाला, तर तिथून तुम्ही तो चेकआउट करू शकता. तर अशी छान मस्त आपली जी देवपूजा आहे ती झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग जो देव्हारा आहे तर तो मी थोडासा स्वच्छ करायला घेतला. इथलं ना थोडंसं सामानसुद्धा जमवायचं होतं आणि काही ताईंचे प्रश्न होते की देव्हाऱ्याचा खालचा जो भाग आहे तर तो कशा प्रकारे बनवला आहे, कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेला आहे तर तो दाखवा म्हणून. म्हणजे खालचा जो बॉक्स आहे तर तो कशा प्रकारे बनवला आहे तर तो दाखवा म्हणून. तर म्हटलं चला याचसोबत माझ्या देवघराची म्हणजे साफसफाई मला करायचीच आहे. तर त्याचसोबत तुमच्या कमेंट होत्या, तर म्हटलं चला त्यावर सुद्धा म्हणजे तुम्हालासुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाणार म्हणून. तर आधी बघा जे सामान आहे देवपूजेचं तर ते मी कशा प्रकारे ठेवते. तर त्यासाठी बघा अशा प्रकारचा ना एक ट्रे वापरते. सगळं सामान मी स्वच्छ करून घेतलं आणि त्यामध्ये बघा चंदन, अष्टगंध, तांदूळ, जे राळ वगैरे असते किंवा हळद, कुंकू म्हणजे पूजा करताना जे जे साहित्य आपल्याला लागतं तर ते सगळं मी असं इथे ठेवते. कारण मग वारंवार पूजा करताना ना उठायला नको. त्यामुळे मग डेलीच्या वापरामध्ये म्हणजे पूजेसाठी आपल्याला जे जे साहित्य लागतं, कापूर, धूपबत्ती, चंदनाची खडी वगैरे, तर ते सगळं साहित्य मी इथे या ट्रेमध्ये ठेवते. तर हा ट्रेसुद्धा स्वच्छ करून घेतला आणि तिथलं सामानसुद्धा स्वच्छ करून घेतलं. दुसऱ्यांना ह्या 2 बास्केट मी इथे देवघरामध्ये ठेवते, म्हणजे खालच्या बॉक्समध्ये ठेवते. तर त्यापैकी बघा एका बॉक्समध्ये देवपूजेसाठी लागणारे जे वस्त्र असतात, म्हणजे कधी काळी बघा विशेष पूजा असतात, मार्गशीर्षचा गुरुवार असो, श्रावणातली पूजा असो, किती अशा काय वेगळ्या पूजा आपण ठेवतो. तर त्या पूजेशी रिलेटेड जेही वस्त्र असतात तर ते सगळे वस्त्र ना इथे या लाल बास्केटमध्ये मी ठेवते. म्हणजे बघा पूजेच्या वेळेवर ना मग आपल्याला ते वस्त्र इकडे तिकडे कुठेही शोधावे लागत नाही. एकाच ठिकाणी या ठिकाणी ना सगळे हे वस्त्र मला मिळून जातात. तर त्यामुळे मग त्या बास्केटमध्ये मी वस्त्र ठेवते. आणि ही एक पुन्हा छोटीशी बास्केट आहे, तर यामध्ये देवांचे जे भांडे असतात तर ते ठेवते. हे जे आसन आहे तर हे तुम्ही बघत आहात, तर हे बघा मी ना कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले. हे मी कालच बनवले. कशासाठी बनवले तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगणार. एक छोटासा बॉक्स आहे, त्यामध्ये श्रीकृष्ण भगवानांचे रोजचे जे वस्त्र असतात, म्हणजे बालकृष्णांचे रोजचे जे वस्त्र असतात तर ते वस्त्र इथे या बॉक्समध्ये ठेवलेले असतात. सोबतच त्यांचे आसनसुद्धा ठेवलेले असतात. ते मी आता धुवायला टाकलेले आहेत. तर बघा खालचा जो बॉक्स आहे तर तो सुद्धा खराब झालेला होता, तर त्याचीही थोडीशी सफाई मला करायची होती. तर आधी सुक्या कपड्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर मग थोडासा ना कॉलिन स्प्रे केला आणि थोड्याशा ओलसर कपड्याने सगळं असं पुसून घेतलं. म्हणजे हा जो सगळा बॉक्स आहे तर बघा पांढऱ्या रंगामध्ये मी बनवून घेतला आहे. तर तिथे ना नाहीही म्हटलं तरी आपले थोडेफार काही डाग वगैरे लागतात. तर म्हणून मग तो सगळा जो बॉक्स आहे तर तो मी स्वच्छ करून घेतला. तर बघा हे आहे माझं देवघर.
आणि त्याच्या खाली बघा हा बॉक्स आहे। तर बॉक्सची जी वरची पडी आहे तर ती थोडीशी मी मोठी बनवून घेतलेली आहे। 8 इंच ही म्हणजे 8 इंचने हे बाहेर निघालेली। तर यावर बघा लहान सहान काही आपल्या पूजा असतील तर त्या आपण ठेवू शकतो। आणि जे आसन मी बनवलेले होते तर ते याच पडीसाठी बनवलेले आहेत। त्याच्या खाली ना असा हा बॉक्स दिलेला आहे। तर बघा आतमधून ना बॉक्स कशा प्रकारे आहे तर ते तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे हा बॉक्स बनवलेला आहे। एका भागामध्ये पार्टिशन टाकलं आहे आणि एक भाग पूर्ण ओपन ठेवलेला आहे। तर काही मोठं सामान वगैरे ठेवायचं असेल तर ते या साईडला मी ठेवते, बघू शकत असाल तुम्ही। वस्त्रांच्या आणि भांड्यांच्या ज्या बास्केट आहेत तर त्या इथे आलेल्या आहेत। सोबतच हवनाचा डब्बा, धूपबत्तीचा डब्बा, डेली पूजेसाठी लागणारे जे सामान आहे तर ते सगळे म्हणजे जे भांडे आहेत तर ते या साईडला येतात। नंतर ज्या ट्रेमध्ये मी ना देवपूजेचं सामान ठेवते तर ती खालच्या भागाला, सोबतच तिथे अगरबत्तीचा एक डबासुद्धा येतो। वरच्या भागामध्ये ज्या वाचनाच्या पुस्तका असतात तर त्या मी ठेवते। सोबतच बालकृष्णांचे जे कपडे आहेत ते, देवांच्या आंघोळ पुसण्याचे जे टॉवेल वगैरे असतात तर ते इथे या छोट्याशा बास्केटमध्ये ठेवते। समोर थोडीशी जागा असते तर तिथे तेला तुपाचं भांडं या लहानशा ऑर्गनायझरमध्ये ठेवते आणि पुन्हा थोडीशी जागा होती तर तिथे हळद कुंकवाचा करांडा ठेवते। तर अशा प्रकारे बघा रोजच्या पूजेमध्ये जे सामान मला लागतं तर ते सगळं सामान ना इथे या बॉक्समध्ये येऊन जातं। आणि बघू शकत असाल अजिबात कुठलीही गर्दी नाही किंवा सामानांचा पसारा नाही, अगदी व्यवस्थित इथे हे सगळं सामान येऊन जातं। आणि किती सगळं सामान मी इथे ठेवलेलं। तर अशा प्रकारे हा माझा बॉक्स आहे आणि त्याच्यावर हा देव्हारा ठेवलेला आहे। तर बघा खूप बरं पडतं अशा प्रकारे जर बॉक्स आपण बनवून घेतला तर देवपूजेचं सामान ठेवण्यासाठी। तर असा आहे देव्हाऱ्याच्या खालचा बॉक्स, जो की मी म्हणजे पूजेचं सामान ठेवण्यासाठीच म्हणून बनवून घेतलेला आहे। आणि या बॉक्समुळे बघा देवपूजेच्या सामानांचा जो पसारा असतो, जे सामान असतं तर ते अजिबात दिसत नाही। नाहीतर बघा आधी ना हा बॉक्स माझ्याकडे नव्हता तर त्यावेळेला ना सगळं असं पूजेचे जे सामान आहे तर इथे ना साईडला ठेवलेलं असायचं आणि ते ना बघायला चांगलं दिसत नव्हतं। कारण बघा देवपूजेचं ना खूप सारं सामान आपल्याला लागतं आणि ते सगळं सामान मग असं बाहेर ठेवलं असायचं तर ते चांगलं दिसत नव्हतं। तर त्यामुळे मग मी हा बॉक्स बनवून घेतला आणि अशा प्रकारे इथे पूजेचे जे सामान आहे तर ते सगळं मी अशा प्रकारे इथे ऑर्गनाइज करून ठेवते। काय काय सामान देवपूजेचं मी देव्हाऱ्यामध्ये ठेवते तर ते सुद्धा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये मी सांगितलंच। तर डिअर मधुताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की देव्हाऱ्याचा खालचा जो बॉक्स आहे तर तो कशा प्रकारे आतमधून म्हणजे कशा प्रकारे बनवून घेतलेला आहे, त्यामध्ये काय काय ठेवते। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते। आशा करते तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील। कारण जोपर्यंत बघा तुम्ही ना बेल आयकॉन क्लिक करणार नाही तोपर्यंत माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार नाही। त्यामुळे बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तर न चुकता कमेंट करून सांगत चला। तुमच्या एक कमेंटमुळे खरंच म्हणजे छान असं मोटिवेशन मिळतं। आणि जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। काही सजेशन असतील तर ते सुद्धा तुम्ही मला देऊ शकता। तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद। हर हर महादेव।